नमस्कार ताई. ॲपचा वापर केलात का तुम्ही? हो सर, काल ॲपवरच काम करत होते. मग कसं वाटलं ताई? काम होतंय ना व्यवस्थित? वेळ वाचतोय ना तुमचा? हो सर, खूप वेळ वाचतोय आणि मोबाईलमध्ये काम करायचं म्हटलं ना की थोडं जरा बरं वाटतं. बसल्या बसल्या सगळी कामं होऊन जातात ना सर. म्हणजे ॲप तुमच्या अगदी अंगवळणीच पडलंय. हे ऐकून बरं वाटलं. अच्छा, मला एक सांगा ताई. आपण काल जमा झालेली रक्कम व झालेले खर्च कुठे नमूद करायचो हे शिकलो. मग त्याच्या पण नोंदी केल्यात का तुम्ही? हो सर, आजच्या तारखेपर्यंत सर्व व्यवहार केलेत मी. अरे वा, इतक्या जलद गतीने काम केलं तुम्ही. जास्त वेळ नाही लागत सर काही एंट्री करायला. काल मी खूप कमी वेळामध्ये हे काम पूर्ण केलं. ताई, हे चांगलंच केलं तुम्ही. मग मला आता आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडे किती जमा झाली व आपला किती खर्च झाला हे सांगू शकता का? हो सर, सांगते. हे काय करताय ताई? अहो सर, ते तुम्हाला आतापर्यंत झालेल्या खर्चाची बेरीज करून सांगते ना. ताई, तुम्ही तर मोबाईलमध्ये सगळं काम केलं होतं ना? हो सर, ते भरलं आहे, पण झालेला खर्च यामधूनच सांगावा लागेल. बघा ताई, आता मी विचारलं तुमचा खर्च किती झाला आहे, तर हे बघण्यासाठी तुम्ही लगेच रजिस्टरमध्ये गेल्या आणि याआधी पण तुम्ही असंच करायचं, बरोबर ना? हो सर, बरोबर आहे. हो. मग त्यात तुम्हाला सर्व टोटल करून सांगावी लागायची आणि त्यात जर एखादा आकडा चुकला तर पूर्ण बेरीज चुकीची व्हायची. तर त्या आता तुम्हाला रजिस्टरमधून बघून सांगायची गरज नाही. तुम्ही मोबाईलमध्ये बघून लगेच सांगू शकता. ते कसं सर? इकडे बघा, सांगतो मी. हो सर, सांगा. ॲप चालू करा बरं. हा सर, केलं मी. आता खाली रिपोर्ट म्हणजेच अहवाल आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे इन्कम व एक्सपेन्सेस म्हणजे जमा आणि खर्च यावर क्लिक करायचं आहे. बरं सर. आता आपल्याला कुठल्या तारखेपासून ते कुठल्या तारखेपर्यंतचा अहवाल बघायचा आहे ती तारीख इकडे टाकायची आहे. तारीख निवडून झाली असेल तर ओकेवर क्लिक करायचं म्हणजे त्यानुसार आपल्याला अहवाल दिसतो. एवढंच नाही तर कोणत्या महिन्यात किती खर्च झाला किंवा किती रक्कम जमा झाली हे सगळं आपल्याला आलेखानुसार सुद्धा दिसतं. आता इथे बघा, तुम्हाला जमा व खर्च असे दोन्ही वेगवेगळे भाग दिसतील. आता बघा, आपल्याला खर्च बघायचा आहे म्हणून आपण एक्सपेन्सेस इथे जाऊयात. बाजूला तुम्हाला एकूण खर्च किती झाला आहे हे दिसेल. इथे आपल्याला सर्वच खर्च दिसणार का मग? हो, मग एक्सपेन्सेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला जेवढे खर्च केले आहेत त्याची सर्व खाती आणि रक्कम हे दिसेल. आता समजा प्रवास खर्च बघायचा असेल तर त्या खात्यावर क्लिक करायचं आणि मग तुम्हाला इथे सर्व वर्षभर किती प्रवास खर्च झाला, कोणत्या तारखेला झाला हे सर्व दिसून येईल. एखादा व्यवहार तुम्हाला बघावासा वाटला तर त्यावर क्लिक केलं तर तेही दिसेल आणि गरज पडल्यास चुकीची दुरुस्तीसुद्धा करता येईल. किती छान झालं हे तर. म्हणजे मला तर आता वेळच लागणार नाही ना कशासाठी. बरोबर. जशी आपण खर्चाची बाजू बघितली तशी जमेची बाजूसुद्धा बघू शकतो. त्यासाठी जमा बाजूवर क्लिक करायचं. यात आपल्याला कोणत्या कारणासाठी पैसे मिळाले आहेत त्या खात्याची यादी मिळेल. मग आपल्याला गरजेनुसार आपण त्या खात्यावर क्लिक करून संपूर्ण व्यवहार बघू शकतो. आहे की नाही मग फायदेशीर? हो हो सर, खूपच उपयुक्त आहे हे तर.